आता या प्रश्नाचं उत्तर आपण 2029ला तुम्ही मला विचारा की तुम्ही काय काय केलंय. नेमकं काय भावना तर राहुरीकरांनी तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट दिलं? भेट म्हणजे खरं म्हणजे माझ्या वडिलांची सगळं असून नसल्यासारखं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी जनतेच्या सहवासामध्ये आहे. तसं तर मी जन्मल्यापासूनच या सगळ्या गोष्टी पाहत आलोय. कारण की माझा जन्म होण्याच्या पूर्वीपासून साहेब आमदार होते, माझे वडील. आणि मी रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत साहेबांचं छोट्या मोठ्या गोष्टीपासून तर मोठ्यातली मोठी गोष्ट सगळ्या गोष्टी ह्या जवळून पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. म्हणून आज हा जो प्रसंग आहे हा काही नवा नाही. पण मात्र या प्रसंगात एक मोठं दुःख आहे की 30 वर्षाच्या माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आनंदाचा जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती आलाय त्यावेळी एक वेगळा आनंद आणि एक वेगळी ऊर्जा असायची. आज सगळ्यांना समाधान आहे, पण मात्र आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी कमी आहे. कारण की आज साहेब आपल्यासोबत नाहीत, आपल्यामध्ये नाहीत. आणि साहेबांच्या नंतर ही निवडणूक लागली आणि आपण पोटनिवडणुकीला सामोरे जातोय. 6 महिन्यापासून प्रत्येकाची इच्छा, अपेक्षा आणि प्रत्येकाला काळजी होती माझी मोठी. म्हणजे छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्या माणसापर्यंत, महिला, पुरुष, तरुण, ज्येष्ठ सर्वांनाच, नेते मंडळींना सर्वांना काळजी होती की साहेबांचं रूपाने आज माझ्याकडे प्रत्येकजण पाहतोय. तर साहेब ज्या पद्धतीने जनसेवेमध्ये होते आमदार म्हणून, तर तेच पद मला मिळावा यासाठी खरं म्हणजे सर्वांनीच रात्रीचा दिवस एक करून प्रयत्न केलाय. म्हणून आज हे सगळं शक्य झालंय. आणि निश्चित हा विजय पूर्णपणे मी माझ्या वडिलांना, कर्डिले साहेब आपल्या सर्वांचे, त्यांना समर्पित करतो. साहेब नसताना तुम्ही हे पद स्वीकारताय, कसं वाटतं? आज अतिशय दुःख आहे मला की कधी असं सहजही वाटलं नव्हतं की माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही अशा प्रकारे होईल, अशा पद्धतीने होईल. आणि साहेबांच्या जागेवर मला पोटनिवडणुकीला सामोरे जावं लागेल. हे आजही जर असं शांत बसून मी विचार केला तर मन मान्य करत नाही, खरं वाटत नाही. पण आज जबाबदारी जनतेने माझ्यावरती टाकलेली आहे. भरभरून मला मतदान दिलंय. साहेबांच्या प्रती किती प्रेम आहे या मताच्या रूपाने आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. म्हणून निश्चित साहेब आज आपल्या सोबत नाहीत हे दुःख तर मला आज नाही, कायमच राहणार आहे. म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण की इथून पुढे अनेक निवडणुका येत्या, अनेक प्रसंग येतील, अनेक आनंदाचे क्षण येतील. पण मात्र माझ्या मनात कायम ती पोकळी राहील, कायम ते दुःख सदैव राहणार आहे साहेब नसल्याचं. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी तुमचा वाढदिवस होता असं समजलं. नेमकं काय भावना तर राहुरीकरांनी तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट दिलंय? वाढदिवसाच्या दिवशी एवढा मोठा प्रसंग घडणे, एवढी मोठी संधी मला मिळाली. निश्चित राहुरी नगर पाथर्डीच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलाय. वाढदिवसाच्या दिवशी मोठी भेट मला दिलेली आहे. ही भेट म्हणजे खरं म्हणजे माझ्या वडिलांची, जी त्यांनी मला दिली आहे. वाढदिवसाच्या दिवशी 30 वर्षापासून मी प्रत्येक वाढदिवस माझ्या वडिलांसोबत साजरा करायचो. यावेळी मात्र मोठा क्षण माझ्या आयुष्याचा आला. पण हा वाढदिवस मी म्हणतो की जे इथून मागे वाढदिवस माझे गेले त्यापेक्षा हा वाढदिवस वाईट माझ्या मताप्रमाणे, की सगळ्या वाढदिवसाला वडील माझ्यासोबत होते, पण या आनंद वाढदिवसाला होता नाही. पण थोडं दुःख पण होतं. दुःख फार मोठं होतं. आनंद 100% होता, पण दुःख त्यापेक्षाही जास्त होतं की सगळं माझ्याजवळ आज आहे, सगळं असून नसल्यासारखं होतं. साहेबांची अशी कोणती इच्छा आहे की तुम्हाला ती पूर्ण करायची आता? आता साहेबांची अनेक इच्छा मतदारसंघासाठी होत्या. कारण की 30-35 वर्ष झाले ते जनसेवेमध्ये होते. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत अनेक संबंध प्रत्येकाशी साहेबांचे तयार झाले. हे संबंध म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन होते. एक ऋणानुबंध साहेबांचे आणि जनतेशी जुडले गेलेले होते. प्रत्येकाच्या मनात साहेबांविषयी एक वेगळी भावना आहे. साहेबांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःचं घर तयार केले आणि साहेब
प्रत्येक त्यांच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एक राजकारण म्हणून प्रत्येकाकडे पाहत नव्हते, तर आपल्या कुटुंबातला सदस्य आहे. त्यांची भावना प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाणं, प्रत्येकाचं काम करणं, प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप ठेवणे, कुठं काय अडचण आहे, कुठं काय गरज आहे, महिलांचे कुठले प्रश्न आहेत, तरुणांना कशा प्रकारची अडचणींना सामोरे जावं लागतं, त्यांच्या मागण्या काय आहेत, प्रत्येक गोष्टीची त्यांना काळजी असायची. म्हणजे जसं नाही का आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबातला जो प्रमुख असतो त्याला सगळ्या कुटुंबाची काळजी असते, की घरात सगळं आहे का, मुलं चांगलं काम करताय का. तसंच साहेबांना या मतदारसंघाची एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून काळजी होती. अनेक कामं त्यांना करायचे होते. राऊरी नगर पाथर्डी आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये 3 ठिकाणी विभागलेला आहे. राऊरीचे प्रश्न वेगळे आहेत, राऊरी शहराचे प्रश्न वेगळे आहेत, नगरचे प्रश्न, पाथर्डीचे प्रश्न, हे 3 भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आपण पाहतो की नगर तालुक्याचा जो भाग आहे तो नगर शहरालगतचा भाग आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होतीये, वाढ होतीये. अनेक लोकांना नवीन नवीन प्रकारच्या सुविधा, आपल्याला माहिती आहे की जिथं एखादा नवीन एरिया वाढतो तिथं सुविधा आणि काम जास्त करावं लागतं. इथं अनेक मोठे प्रश्न आहेत ते सोडवायचे. आणि शेतकरी ग्रामीण भाग आहे, त्यामुळं शेतीच्या रिलेटेड मोठ्या प्रमाणात प्रश्न असतात. लाईटचे आहेत, पाण्याचे आहेत, आपली वांबुरी चारी आहे, नळवंड्याचं पाणी आहे, ते प्रत्येक गावाला मिळालं पाहिजे. आणि प्रत्येक गाव हे वंचित न राहता त्या चारीमध्ये समाविष्ट झालं पाहिजे, तो प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपण पाहतो की राऊरी शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटची गरज आहे. अनेक रोजच्या जीवनामध्ये ते प्रश्न उद्भवतात. पाथर्डी तालुक्यात आपण पाहतो की शेतकरी पट्टा मोठा आहे, तिथंही रोजच्या जीवनात शेतकऱ्यांच्या आपल्याला सांगायला हरकत नाही मला की छोट्या छोट्या गरजा असतात. कुठं डीपी झाली, कुठं नवीन ट्रान्सफॉर्मर पाहिजे, कुठं ओव्हरलोड झालं, त्याच्यानंतर कुठं पाणी आलं नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे साहेबांना प्रामुख्याने साहेब या सगळ्या गोष्टींकडं फोनवर जरी कोणी काही सांगितलं तरी पण ते काम करायचे. आता माझा प्रयत्न हाच आहे की साहेब ज्या पद्धतीने प्रत्येकाला न्याय द्यायचे त्या पद्धतीने किंवा त्यापेक्षाही पुढे एक पाऊल जाऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीही आपल्याला शब्दांनी विश्वास दिलेला आहे. या मतदारसंघातलं काम कुठलंही शिल्लक मी ठेवणार नाही. तसंच मी देखील सर्व जनतेला निवडणुकीच्या पूर्वीच सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी आता तुम्ही माझ्यावर टाकली आहे, तर मी चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी स्वीकारून आपल्याला कुठल्याही गोष्टीपासून वंचित न ठेवता प्रत्येकाला न्याय देण्याचं काम मी करणार. जनतेने तर तुम्हाला संधी दिलेली, आता संधीचं सोनं कसं करणार आहे तुम्ही? आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण 2029ला तुम्ही मला विचारा की तुम्ही काय काय केलंय. कारण की जनतेने मला संधी दिलेली आहे, निश्चितपणे ही जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे. कारण की माझ्या आयुष्यात बऱ्याचशा निवडणुका भविष्यामध्ये येते, आयुष्य फार मोठं आहे, अनेक प्रसंग येते, पण ही निवडणूक मात्र मी कधी माझ्या आयुष्यात विसरू शकणार नाही. या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांना मी कधी विसरू शकत नाही. पूर्णपणे जनतेला ताकद देण्याचं काम मी भविष्यामध्ये करणार आहे. आणि संधीचं सोनं 100% ज्या अपेक्षा, ज्या इच्छा माझ्याकडनं जनतेच्या आहेत, तर त्या मी विश्वास जनतेला दिलेला आहे की